राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येवल्याच्या दौऱ्यावर अनुलोम या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते। या ठिकाणी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येवल्यातील हेलिपॅडवर भेट घेऊन कोपरगावच्या विकासासंदर्भात चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भरीव मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे। यावेळी कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा झाली। नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जनतेसमोर मांडण्यात आलेल्या विश्वासनामातील विविध विकास कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून सकारात्मक पाठबळ देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था, रस्ते विकास, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच शहराच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक असलेल्या योजना आणि निधीबाबत मागण्या मांडण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोपरगाव नगर परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले। कोपरगाव शहराने भविष्यात विकासाची घोडदौड करावी यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण पाठबळ राहील। शहराला अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कोपरगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते। निश्चित कोपरगावच्या विकासासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर सीएम साहेबांनी जे शब्द दिले होते ते पत्र आम्ही दिले। निश्चित साहेब मदत करणार आहेत। आणि त्यांचा नियोजित एक प्रोग्राम होता अनुलोमचा, आणि त्या नियोजित प्रोग्राम कंप्लीट होईपर्यंत मग आम्ही थांबलो। कापसे फाउंडेशनला आपण भेट दिली, या ठिकाणी जे मुलांचं कार्य पाहिलं, काय वाटतं? अतिशय अतिउत्तम असं हे कार्य आहे। आणि आज वेबसाईट कापसे फाउंडेशनची लॉन्च झाली। जगभरात मूकबधीर विद्यार्थ्यांनी बनवलेली पैठणी आता जगभरात जाणार आहे, आणि त्याचं विशेष कौतुक आहे की एका ग्रामीण भागात असा उत्तम एकदम अतिशय चांगला असा हा उपक्रम की ज्याच्यातून मूकबधीर मुलांच्या हाताला काम मिळतं आणि पैठणी बनवण्याची ही जी काही कला आहे ती जिवंत राहण्यासाठी मदत होते। आणि म्हणून कापसे फाउंडेशनचे सगळे, त्यांचे परिवारातल्या सगळ्या लोकांची खूप मेहनत आहे याच्या मागे। आणि अगदी इथे बनलेलं वस्त्र राम मंदिराला सुद्धा त्या मूर्तीसाठी गेलेलं आहे। त्याच्यामुळं प्रत्येक एक महत्त्वाचा आपला जो धार्मिक कार्यक्रम आहे तिथे कापसे पैठणीतून हे महावस्त्र दिलं जातं। आणि आज मुख्यमंत्र्यांनीही या त्यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। थँक्यू।